तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. आगीत राख झालेल्या हनुमान टेकडीला पुन्हा हिरवळ देण्याचा संकल्प. तरुणांच्या पुढाकारातून वड, पिंपळ, नीम, आवळा, चिंचसह शेकडो दीर्घ आयुष्य वृक्षाची लागवड. बागलाण तालुक्यातल्या पिंपळदर परिसरात 1.5 महिन्यापूर्वी अज्ञात समाजकंटकांनी लावलेल्या आगीत होरपळून निघालेला हनुमान टेकडीचा परिसर पुन्हा हिरवाईचं रूप देण्यासाठी स्थानिक तरुणांनी पुढाकार घेतलाय. पिंपळदर, खमताणे आणि मुंदवाड परिसरातल्या युवकांनी स्थापन केलेल्या हनुमान वृक्ष सेवा मंडळाच्या वतीने हनुमान टेकडीवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा निर्धार व्यक्त केला. आगीच्या दुर्घटनेत टेकडीवरील दुर्गम वनस्पती, विविध प्रजातीचे वृक्ष, असंख्य पशु पक्ष्यांचे अधिवास नष्ट झाले होते. या नैसर्गिक हानीची वेदना मनात ठेवून युवकांनी केवळ निषेध व्यक्त न करता प्रत्यक्ष कृतीचा मार्ग स्वीकारलाय. भविष्यातल्या पिढ्यांसाठी समृद्ध पर्यावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने वड, पिंपळ, नीम, आवळा आणि चिंच यासारख्या शेकडो वर्ष जगणाऱ्या व अधिक ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी निसर्गप्रेमी आणि ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. लावलेल्या प्रत्येक रोपाचं संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली. झाडे लावणं ही केवळ सुरुवात आहे, पण ती जगवणं हेच खरं पर्यावरण संवर्धन आहे, असा संदेश उपस्थितांनी दिला. वृक्षारोपण मोहिमेत हिलाल ठोके, खंडू मांडोळे, शालू जाधव, अजय सिंग ठोके, सागर ठोके, अंकुश मांडोळे, संतोष मांडोळे, परवीन ठोके, दिलीप पाटील, रोहित ठोके, दुर्गेश मांडोळे, सिद्धार्थ जगताप, गणेश बच्छाव, सुनील जाधव यांच्यासह अनेक वृक्ष सेवा मंडळाचे सदस्य उपस्थित होते. हनुमान टेकडीवरील वृक्षारोपण हा केवळ एक उपक्रम नाहीये, निसर्गावर झालेल्या जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न आहे. आगीनं उद्ध्वस्त झालेल्या परिसराला पुन्हा जीवदान देण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आणि तरुणांनी उचललेलं पाऊल हे पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरतंय. प्रखर न्यूजसाठी भगवान पवार, पिंपळदर.